नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ मंडळी. आपल्या हिंदू धर्मात अनेक घरगुती धार्मिक नियम, परंपरा आणि श्रद्धा आहेत. पण अनेक वेळा आपल्याला काही प्रश्न पडतात, जसे की देवघर कोणत्या दिशेला असावे, संध्याकाळी झाडू लावणे योग्य आहे की नाही, देवाला नैवेद्य कधी दाखवावा आणि तुटलेली मूर्ती घरात ठेवावी का. अशा 100 महत्त्वाच्या धार्मिक प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण काही नियम असे आहेत की बहुतेक लोक चुकीचे करतात. चला तर सुरुवात करूया आजच्या या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे, देवघर कोणत्या दिशेला असावे. तर मंडळी, याचं उत्तर आहे, देवघर ईशान्य दिशेला असणे सर्वात शुभ मानले जाते. घराच्या ईशान्य दिशेला देवघर असणे अत्यंत शुभ असे मानले जाते. तर आपला दुसरा प्रश्न आहे, देवाला रोज फुले अर्पण करणे आवश्यक आहे का. तर मंडळी, याचं उत्तर आहे, शक्य असल्यास रोज ताजी फुले अर्पण करावीत. शिळी नाही, विकत घेऊन फ्रीजमध्ये ठेवून ती फुले देवाला अर्पण न करता आपण ताजी, झाडाला जितकी फुले भेटतील तितकी अर्पण करावीत. 1-2 असेल पण ताजी फुले अर्पण केल्यावरती देव प्रसन्न होतात. मंडळी, आपला तिसरा प्रश्न आहे, तुटलेली देवाची मूर्ती घरात ठेवावी का. तर उत्तर आहे, नाही, तुटलेली मूर्ती घरात ठेवणे अशुभ मानले जाते. तर मंडळी, हे झाले आपले 3 प्रश्न. असेच आपण 97 प्रश्न बघणार आहोत. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, प्रश्नांची उत्तरेही नक्की पहा. देवघरात दिवा कधी लावावा, हा आहे आपला चौथा प्रश्न. तर मंडळी, सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावणे शुभ असते. सकाळी आंघोळ केल्यावरती देवाला दिवा लावावा आणि संध्याकाळी ही देवाला दिवा लावावा. तुम्हाला जेव्हा देवाचा दिवा किंवा दिव्यामधलं तेल कमी वाटत असेल तर त्यात थोडं तेल ॲड करून आणखी दिवा चालू राहील असा दिवा लावावा. तर मंडळी, 5वा प्रश्न आहे, देवघरात चप्पल म्हणजे देवघराजवळ चप्पल घालून जावे का. तर उत्तर आहे, नाही, चप्पल काढूनच देवघराजवळ जावे. तर मंडळी, हा प्रश्न तुम्हाला याचं उत्तर पहिल्यापासूनच माहीत असणार आहे, कारण देवघराजवळ आपण कोणी चप्पल घेऊन जात नाही. मंदिरामध्येही आपण बाहेर चप्पल ठेवतो, म्हणूनच हा प्रश्न एवढा काही उपयोगाचा नाही. पण 6वा प्रश्न आहे खूप महत्त्वाचा, देवाला नैवेद्य आपण आधी दाखवतो का आपण भाजी वगैरे टेस्ट केल्यावर दाखवतो. देवाला नैवेद्य हा जेवणापूर्वी चव घेण्याच्या अगोदर नैवेद्य दाखवावा. देवाला सहसा जर तुम्हाला एखादी भाजी बाकी असेल करायची, पण गोडधोड जे बनवलं असेल अगोदर ते देवाला दाखवावं. तर मंडळी, 7वा प्रश्न आहे, घरामध्ये तुळशी का बरे लावतात. तुळशीचं झाड हे का लावतो. तुळस पवित्र मानली जाते आणि सकारात्मक ऊर्जा देते. सकारात्मक ऊर्जा ही आपल्या प्रत्येक कामामध्ये महत्त्वाची असते, म्हणूनच घराच्या अंगणात तुळस लावणं खूप शुभ मानलं जातं. संध्याकाळी झाडू लावणे योग्य आहे का, हा आहे आपला 8वा प्रश्न. तर याचं उत्तर आहे, धार्मिक मान्यतेनुसार हे टाळावे. संध्याकाळी 6च्या नंतर झाडू लावणे टाळावे. तर मंडळी, 9वा प्रश्न आहे, देवघरात किती मूर्त्या ठेवाव्यात. उत्तर असं आहे की देवघरात खूप जास्त मूर्ती ठेवू नये, कारण देवघरात एकापेक्षा म्हणजे एकाच देवाच्या 2 मूर्त्या ठेवू नयेत. पूजा करताना कोणत्या दिशेला बसावे, हे आहे 10वं उत्तर, पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे. मंडळी, आपले आता 11वे प्रश्न. 11वा प्रश्न आहे, देवाला गोड नैवेद्य का बरं दाखवतात. देवाला प्रसन्न करण्यासाठी आपण गोड नैवेद्य दाखवतो. 12वा प्रश्न आहे, पूजा करताना घंटा का बरं वाजवतात. नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी. 13वा प्रश्न आहे, सकाळी पूजा का करतात. सकाळी पवित्र वेळ मानली जाते. सकाळची जी वेळ असते ती एकदम पवित्र वेळ मानली जाते, म्हणूनच आपण सकाळी पूजा करतो. म्हणून सकाळी
पवित्रेची वेळ ही पूजेची मानली जाते. संध्याकाळी दिवा का लावतात? लक्ष्मीचे आगमन मानले जाते, म्हणूनच आपण संध्याकाळी दिवा लावतो. हे झालं आपल्या 14व्या प्रश्नाचं उत्तर. तर मंडळी, आपला 15वा प्रश्न आहे, देवघरात धूप का लावतात? वातावरण शुद्ध राहण्यासाठी आपण देवघरात धूप लावतो. 16वा प्रश्न आहे, शिवलिंगावर काय अर्पण करतात? पाणी, दूध आणि बेलपत्र आपण शिवलिंगावर अर्पण करतो. 17वा प्रश्न आहे की गणपतीला काय खूप आवडते? गणपती बाप्पाला मोदक आणि दुर्वा खूप आवडतात. तर 18वा प्रश्न आहे, लक्ष्मी देवीला काय अर्पण करतात? तर त्याचं उत्तर असं आहे, कमळ, तांदूळ आणि गोड पदार्थ आपण लक्ष्मी देवीला अर्पण करतो. लक्ष्मी माताला कमळ, तांदूळ आणि गोड पदार्थ, खीर, जसं की खीर आपण अर्पण करतो. तर आपला 19वा प्रश्न असा आहे की हनुमानाला काय अर्पण करतात? हनुमानाला सिंदूर आणि तेल अर्पण करतात. तर मंडळी, असंच आपला 20वा प्रश्न आहे, पूजा करताना मन कसे असावे? पूजा करताना मन शांत आणि भक्तिपूर्ण असावे. शनिवारी केस कापणे योग्य आहे का? हा आपला 21वा प्रश्न. तर धार्मिक मान्यतेनुसार हे टाळलं जातं. शनिवारी केस कापणे योग्य नाही. तर मंडळी, आपला 22वा प्रश्न आहे, देवघरात आरसा ठेवावा का? तर मंडळी, देवघरात आरसा ठेवू नये. आपण याचं उत्तर आहे, देवघरात आरसा ठेवणं योग्य नाही. तर मंडळी, आपला 23वा प्रश्न आहे, देवाला वाळलेली फुले अर्पण करावीत का? तर हे कोणालाही याचं उत्तर माहीतच आहे, पण तरीसुद्धा नाही, ताजी फुलेच अर्पण करावीत. देवाला ताजी आणि टवटवीत असणारी फुलेच अर्पण करावीत. मंडळी, 24वा प्रश्न आहे, गुरुवारी केस कापणे योग्य आहे का? सामान्यतः टाळले जाते. गुरुवारी केस कापणे योग्य नाही. देवघरात फोटो ठेवणे योग्य आहे का? हो, पण स्वच्छ ठेवावेत. देवघरात काळे कपडे वापरावे का? नाही, साधारणपणे हे टाळले जाते. देवघर स्वच्छ ठेवणे का आवश्यक आहे? देवस्थान पवित्र राहण्यासाठी ते आवश्यक आहे. देवाला गोड नैवेद्य का बरं दाखवतात? देवाला प्रसन्न करण्यासाठी आपण गोड नैवेद्य दाखवतो. तर मंडळी, पूजा करताना फोन वापरणे योग्य आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. पूजा करताना फोन हातात घेणं टाळावं. देवघरामध्ये आपण फोनचा वापर करू नये. जेव्हा आपण पूजा करतो ती मनोभावाने केलेली तीच योग्य ठरते. तर देवघर स्वच्छ ठेवणे का आवश्यक आहे? देवस्थान हे पवित्र राहण्यासाठी देवघर स्वच्छ ठेवणे खूप आवश्यक आहे. तर मंडळी, 31वा प्रश्न आहे, पूजा करताना मन शांत ठेवावे का? तर त्याचं उत्तर आहे हो. देवाला पाणी का बरं अर्पण करतात? शुद्धतेचे प्रतीक आहे पाणी, म्हणून आपण देवाला पाणी अर्पण करतो. देवघरात अगरबत्ती का बरं लावतात? तर अगरबत्ती सुगंध आणि पवित्रता पसरण्यासाठी लावतात. तर 34वा प्रश्न आहे, उपवास का करतात? मन आणि शरीर शुद्ध करण्यासाठी आपण उपवास करतो. 35वा प्रश्न आहे, एकादशीला तांदूळ का बरं खात नाहीत? धार्मिक मान्यता असल्यामुळे एकादशीला तांदूळ खाणे टाळावे. तर मंडळी, 36वा प्रश्न आहे, अमावस्येला काय करतात? तर अमावस्येला पितरांना तर्पण करतात. तर मंदिरात घंटा का बरं असते? प्रार्थना सुरू करण्यासाठी मंदिरात घंटा असते. जेव्हा केव्हा आपण आरती करतो तेव्हा घंटा वाजवली जाते. तीच घंटा मंदिरामध्ये वातावरण पवित्र करण्यासाठी, सकारात्मक ऊर्जेने भरून येण्यासाठी घंटा असते. तर पूजा करताना हात धुवावेत का? तर हो, पूजा करताना हात आणि पाय धुवूनच पूजा करावी. देवाला नमस्कार का करतात? तर आदर व्यक्त करण्यासाठी आपण देवाला नमस्कार करतो. मंडळी, अशाच काही प्रश्नांची उत्तरे
पुढे पण आहेत, म्हणून व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की थांबा. तुळशीला रोज पाणी घालावे का? तर याचं उत्तर आहे हो, तुळशीला रोज पाणी घालावे. ती आपल्यासाठी खूपच शुभ आहे, म्हणून तुळशीला रोज पाणी घालणे योग्य आहे. तर मंडळी, 42वा प्रश्न आहे, घरात शंख ठेवणे शुभ आहे की अशुभ? हो, शुभ आहे. घरात शंख असणे शुभ मानले जाते. 43वा प्रश्न, देवघरात अंधार ठेवावा का? तर नाही, देवघरात दिवा नेहमी चालू असावा. देवघरात लावलेला दिवा विझू न द्यायला पाहिजे. तर मंडळी, देवघरात भांडण करावे का? देवघरासमोर असताना आपण भांडण करावे का? 44वा प्रश्न, तर त्याचं उत्तर आहे नाही. देवघरासमोर आपण भांडण करायलाच नाही पाहिजे, म्हणजेच करायलाच नाही पाहिजे भांडणं. शक्यतो भांडण करणे टाळावे. देवघरासमोर मोठ्याने ओरडावे का? तर याचं उत्तर आहे नाही. देवाच्या समोर खोटे बोलावे का? नाही, देवाच्या समोरही खोटे बोलायला नाही पाहिजे. आणि देवाच्या पाठीमागे पण खोटे बोलणे टाळावे, कारण तो नेहमी आपल्याला बघत असतो. देवघरात स्वच्छ कपडेच घालावे का? हो, देवघरासमोर बसत असताना स्वच्छ कपडेच घालावे. देवाला प्रथम प्रसाद द्यावा का? तर हो, देवाला प्रथम प्रसाद द्यायला हवा. देवघरात म्हणजे देवघरासमोर झोपावे का? तर नाही, याचं उत्तर आहे नाही. देवघरासमोर झोपणे अयोग्य आहे. देवघरात मोबाईल वापरावा का? तर याचं उत्तर आहे मोबाईल सहसा देवघरासमोर किंवा देवघरापाशी वापरू नये. देवाचे स्मरण करत असताना मोबाईल बाजूला ठेवणेच योग्य आहे. मोबाईल न वापरता मनोभावेने देवाची पूजा करावी. पूजा करताना मंत्र म्हणावेत का? तर हो, जो काही मंत्र असेल, तुम्हाला येत असेल, तो तुम्ही मंत्र पूजा करताना म्हणू शकता. देवघरात सुगंध ठेवावा का? तर याचं उत्तर आहे हो, देवघरात नेहमी सुगंध ठेवावा. नेहमी उदबत्ती वगैरे पेटवावी. जर कोणाला त्रास होत असेल तर ती टाळावी, पण सुगंधित ठेवावे. अत्तर वगैरे लावून आपण देवघराला सुगंधित ठेवावे. तर देवघरात अन्न ठेवावे का? फक्त नैवेद्य देवघराजवळ देवाला दिलेला हा नैवेद्य ठेवावा. अन्न वगैरे देवघरासमोर ठेवू नये. देवघरात दिवा कुठे लावावा? तर देवघरात दिवा देवासमोरच लावावा. पूजा करताना बसावे का की उभं राहूनच पूजा केली तरी चालते? पूजा करताना आपण बसावे. आसन घेऊन त्यावरती मांडी घालूनच बसायला हवे आणि पूजा झाल्यावर त्या आसनाचे दर्शन घ्यावे, कारण त्या आसनामध्ये सकारात्मक ऊर्जा आलेली असते. तर मंडळी, 57वा प्रश्न आहे, देवाला रोज नमस्कार करावा का? तर याचं उत्तर आहे हो, देवाला रोज नमस्कार केलेला चांगला. आपल्या मनात देव शांती आणि सकारात्मक ऊर्जा देत असतो. तो नमस्कार आपल्यासाठी एक औषध म्हणून काम करतो. देवाला पाणी अर्पण करावे का? तर 58वा प्रश्न आहे, देवाला पाणी अर्पण करावे का? तर हो, पाणी हे पवित्रेचं प्रतीक आहे. देवाला पाणी अर्पण करणे योग्य आहे. देवघरात हसत खेळत बोलावे का? तर हो, शांत राहावे. देवघराजवळ शांत राहावे, मन शांत ठेवावे. देवघरात पवित्रता काय आवश्यक? देवघरासमोर किंवा घराच्या आसपासच्या जागेत पवित्रता असणे योग्य आहे, कारण पवित्रता ठेवली तरच देवस्थान सुशोभित वाटते, सुंदर असे वाटते, तिथे राहावेसे वाटते. देवघरात धूळ होऊ देऊ नये का? तर हो, देवघरात धूळ होऊ ठेवू नये. देवघर नेहमी स्वच्छ करावे. देवाला रोज आठवावे का? तर हो, देवाला रोज आठवावे. देवाचे रोज स्मरण करावे. देवावर विश्वास ठेवावा का? तर हो, देवावरती विश्वास ठेवावा. देवावरती खूप विश्वास ठेवावा. अहंकार टाळावा का? हो, अहंकारामुळे माणसाचे नुकसान होत असते, म्हणून अहंकार नेहमी टाळावा. देवाचे नामस्मरण का करावे?
नामस्मरणाने मन शांत आणि पवित्र होते. म्हणूनच देवाचे नामस्मरण रोज करावे. रोज प्रार्थना करणे का महत्त्वाचे आहे? प्रार्थनेने देवाशी संबंध मजबूत होतो. तर ही प्रार्थना नेहमी करावी. देवाशी संबंध आपले मजबूत करावेत. देवाला धन्यवाद का द्यावे? देवाने दिलेल्या कृपेसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण देवाला रोज धन्यवाद द्यावे. वाईट सवयी टाळाव्यात का? हो, वाईट सवयी जीवन बिघडवतात, त्या टाळाव्यात. चांगले विचार ठेवणे का बरं महत्त्वाचे आहे? चांगले विचारांमुळे जीवन सकारात्मक बनते, म्हणून चांगले विचार ठेवणे महत्त्वाचे आहे. प्रश्न, पाप का टाळावे? प्रश्न असा आहे की पाप टाळावे का? हो, पाप केल्याने दुःख मिळते असे मानले जाते. दुःख मिळतेच, आता नाही पण नंतर तर दुःख मिळतेच. पाप करणे अयोग्य आहे, चुकीचे आहे, पाप करूच नाही. धर्म पाळणे का आवश्यक आहे? धर्म माणसाला योग्य मार्ग दाखवतो, म्हणून धर्म करणे खूप आवश्यक आहे. देवावर श्रद्धा ठेवावी का? हो, श्रद्धेमुळे जीवनात स्थैर्य येतं, म्हणून देवावरती श्रद्धा आणि विश्वास ठेवावा. देव नेहमी आपल्यासोबत असतो. भक्ती करावी का? भक्तीमुळे मन शांत आणि आनंदी राहते, म्हणून भक्ती नक्की करावी. भक्तीने आपल्या मनात आत्मविश्वास वाढतो. भक्ती केल्यामुळे, देवाचे नामस्मरण केल्यामुळे तो सोबत असल्यासारखे जाणवतो, म्हणून भक्तीमुळे मन शांत आणि आनंदी राहते. भक्ती करावी. 81वा प्रश्न आहे, रोज देवाचे स्मरण करावे का? तर याचं उत्तर आहे हो. देवाचे स्मरण केल्याने मन प्रसन्न राहते. देवाचे स्मरण रोज करावे. देवाचे नामस्मरण रोज रोज करावे. मन शांत ठेवणे का आवश्यक आहे? शांत मनाने चांगले निर्णय घेता येतात, म्हणूनच मन शांत ठेवणे खूप आवश्यक आहे. संयम का ठेवावा? संयमाने जीवनात यश मिळते, म्हणून संयम ठेवणे खूप आवश्यक आहे. लोभ टाळावा का? हो, लोभामुळे माणूस चुकीच्या मार्गावर जातो. लोभ नक्कीच टाळावा. क्रोध टाळावा का? हो, रागामुळे नुकसान होते, म्हणून क्रोध टाळावा. दया ठेवणे का महत्त्वाचे आहे? दयाळूपणा हा धर्माचा भाग आहे, म्हणून दया ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. दयाळूपणा हा धर्माचा एक अत्यंत मोठा भाग आहे, म्हणून दयाळूपणा ठेवावा. प्रेम ठेवणे का आवश्यक आहे? प्रेमामुळे समाजात आनंद आणि शांतता राहते, म्हणून एकमेकांशी प्रेम करणे हे योग्य मानले आहे. क्षमा का करावी? क्षमेमुळे मन हलके होते आणि आपला वेळही वाया जात नाही. क्षमा नेहमी करावी. सेवा का करावी? सेवेमुळे पुण्य मिळते. देवाचे आभार का मानावे? देवाच्या कृपेची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण देवाचे आभार नेहमी मागावे. सत्य मार्गावर चालणे का महत्त्वाचे आहे? सत्य मार्गानेच यश मिळते. वाईट काम का टाळावे? हो, वाईट कामामुळे पाप वाढते, म्हणून वाईट काम टाळलेलेच योग्य. चांगले जीवन कसे जगावे? धर्म, सत्य आणि प्रेमाने जीवन जगावे. धर्माचा आदर का करावा? धर्म आपल्याला योग्य मार्ग दाखवतो, म्हणून आपण धर्माचा नेहमी आदर करावा आणि धर्मानेच जगावे. मंडळी, 96वा प्रश्न आहे, नम्र राहणे का आवश्यक आहे? नम्रतेमुळे माणसाला आदर मिळतो, म्हणून नम्र राहणे आवश्यक आहे. भक्तिभाव का ठेवावा? भक्तिभावाने देवाची कृपा मिळते. धर्माचा आदर पण करतो, तर भक्तीने आपण धर्माचा आदरही करायला लागतो. तर मंडळी, देवाची कृपा कशी मिळते? भक्ती, श्रद्धा आणि चांगल्या कर्माने आपल्याला देवाची कृपा मिळते. चांगल्या लोकांची संगत का ठेवावी? चांगली संगत जीवन सुधारते, वाईट संगत जीवन बिघडते. तर चांगली संगतच आपण ठेवलेली अतिउत्तम. देवाचे गुणगान का करावे? देवाची महती सांगण्यासाठी देवाचे गुणगान आपण करावे. तर देवावर पूर्ण विश्वास का ठेवावा? देवावर विश्वास ठेवल्याने
जीवनात धैर्य आणि आशा मिळते. तर मंडळी, हे झाले पूर्ण आपले 100 प्रश्नाचे 100 उत्तर. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा, कारण जर तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर केलं तर मला आणखी व्हिडिओ बनवायची प्रेरणा मिळते. जर तुम्ही या व्हिडिओला लाईक नाही केलं, कमेंट पण नाही केली आणि जास्त लोकांपर्यंत शेअर पण नाही केलं तर मला नकारात्मकता मिळते. म्हणजेच माझ्या मनात असं होतं की आता मी व्हिडिओ बनणं बंद करणार आहे. तर मंडळी, माझं चॅनल नवीन असल्यामुळे मला प्लीज सपोर्ट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू. बाय.